नमस्कार, सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खारं वांग कसं बनवायचं हे पाहणार आहोत। त्यासाठी इथे आपण छोटी अशी हिरवी वांगी घेतलेली आहेत। ही वांगी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि ह्याची देठ आणि साईडचे जे काटे आहेत ते काढून घ्यायचे आणि वरच्या बाजूने असे जे 4 भाग करून घ्यायचे आहेत। ही जी वांगी आहेत ही मी नरसोबाच्या वाडीच्या इथून घेतलेली होती। ही अतिशय टेस्टी लागतात। तुम्ही कोणतीही वांगी इथे वापरू शकता, पण लक्षात ठेवा की ही वांगी आपण छोटी वापरायची आहेत। आता मसाला बनवण्यासाठी इथे कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि कढीपत्ता याचं केलेलं वाटण घालायचंय। त्याच्यानंतर हिरवी मिरची, जिरे याचं सुद्धा आपण थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचे। आता इथे बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचे। त्याच्यानंतर जाडा भरडा असा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचे। थोडीशी हळद पावडर घालायची आहे। त्याचसोबत आता इथे आपण घालणार आहोत थोडीशी धने पावडर आणि त्यासोबत थोडासा गरम मसाला। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालून आणि पाणी घालून आपल्याला हा मसाला छान बनवून घ्यायचा आहे। तुम्ही सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल। ही जी वांगी आहेत ती आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती, त्यामुळे ही वांगी काळी पडत नाहीत। आणि आता आपण हा मसाला या वांग्यांमध्ये दाबून वांग्याची भाजी ही मला प्रचंड आवडते। तसंच महाराष्ट्रीय जेवणामध्ये पारंपरिक रेसिपी असल्यामुळे आणि सगळ्यांना वांग आवडत असल्यामुळे ही भाजी आवर्जून केली जाते। तर हे खारं वांग चवीला अतिशय छान लागतं आणि जास्त तिखट नसल्यामुळे लहान मुलंही अगदी आवडीने खाऊ शकतात। आता इथे आपण वांग्याला फोडणी देऊन घेऊयात। त्यासाठी गॅसवरती कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं। त्यानंतर जिरे आणि मोहरी मस्त अशी तडतडू दिली। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद पावडर घातली, थोडासा हिंग पावडर घातली आहे आणि आता आपण थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये जी आपण भरून घेतलेली वांगी आहेत ती एक एक असं करून सोडायची आहेत। या तेलामध्ये आपल्याला ही वांगी 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहेत, म्हणजे याला छान टेस्ट येते। आणि जो राहिलेला जो मसाला आहे तो सुद्धा यामध्ये ॲड करून आपल्याला साधारण 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो। तसेच तुमचे प्रतिक्रिया जे आहेत ते मला कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका। यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं त्याच्यामध्येच मी हे गरम पाणी घातलेलं होतं, तर आवश्यकतेनुसार आपण इथे गरम पाणी घालून घेणार आहोत। आता कढईवरती झाकण ठेवून ही वांगी आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान शिजू द्यायची आहेत। अधूनमधून झाकण काढून घ्यायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं, जेणेकरून ही वांगी छान शिजली जातील। आता पाहू शकता तुम्ही ही वांगी छान शिजली गेलेली आहेत। तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये देण्यास अजिबात विसरू नका। तसेच हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। यावरती आता आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात। तर इथे हे चमचमीत असं खारं वांग खाण्यासाठी तयार झालेलं आहे। तर तुम्ही हे चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता। तुम्हाला कोणत्या नवीन रेसिपीज हव्या असतील आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते नक्की मला सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।